नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला एक हृदयस्पर्शी निबंध सांगणार आहे, ज्याचं नाव आहे मी हृदय बोलतो. मी हृदय आहे. सृष्टिकर्त्याने मला प्रत्येक जीवामध्ये बसवले आहे. मी केवळ मांसाचा लोखंडी पंप नाही, तर भावना, प्रेम, द्वेष, आनंद, दुःख, ममता, करुणा या साऱ्या भावनांचा खरा ठेवा आहे. शरीराला जर मेंदू दिशा दाखवतो, तर मी जीवनाला अर्थ देतो. म्हणूनच मी आज तुमच्याशी बोलत आहे. मनुष्य आपल्या बुद्धीवर गर्व करतो, पण प्रत्यक्षात तो माझ्या तालावरच नाचतो. मी जर नियमित ठोके दिले, तरच त्याचे जीवन पुढे सरकते. मी जरी नाजूक असलो, तरी माझ्याकडे अपार शक्ती आहे. माझा प्रत्येक ठोका म्हणजे जीवनाचा संदेश आहे. एखाद्याला पाहून डोळे चमकतात, पण मी वेगाने धडधडू लागतो. आईच्या मिठीत शिरताना मी शांत होतो, तर अपमान झाल्यावर माझ्या ठोक्यांमध्ये अस्वस्थता उमटते. मला माहिती आहे, तुम्ही सगळे माझ्या भावनांना मन म्हणता, पण खरं तर ते मन मीच आहे. कारण भावना माझ्याच ठोक्यातून उमलतात. एखाद्याचा विरह झाला की माझे ठोके मंदावतात. प्रेमाची भेट झाली की माझ्यात लयबद्ध गाणी वाजू लागतात. म्हणूनच प्रत्येक कवी माझ्याबद्दल कविता लिहितो, प्रत्येक गायक गाणी गातो, प्रत्येक प्रियकर आपल्या प्रेयसीला माझ्या नावाने हाक मारतो. मी केवळ प्रेमाचं प्रतीक नाही, मी धैर्याचंही प्रतीक आहे. एखाद्याने संकटात उडी मारली की लोक म्हणतात त्याचं हृदय मोठं आहे. खरं तर ते मीच आहे, जो भीतीवर मात करून त्याला पुढे नेतो. आईच्या हृदयातले प्रेम किती विशाल असते, ते निसर्गालाही लाजवेल असं. म्हणूनच आईला पाहिलं की मी अधिक सौम्य व कोमल ठोके देतो. पण मी काही वेळा रागानेही पेटून उठतो. अन्याय झालेला पाहिला, दुर्बलावर अत्याचार होताना जाणवलं की माझ्यातून संतापाची ज्वाला उसळते. तेव्हा मी धडधडू लागतो आणि माणूस जुलुमाविरुद्ध आवाज उठवतो. त्यामुळे मी फक्त कोमल नाही, तर क्रांतिकारही आहे. जगात आज विज्ञान खूप प्रगत झाले आहे. मेंदूची शक्ती, तंत्रज्ञान, यंत्रे यांची जागा बदलले. पण मला विचारा, या साऱ्या प्रगतीला प्रेरणा कुठून मिळते? ती माझ्याच भावनातून. विज्ञान निर्माण होतं बुद्धीने, पण विज्ञानाला दिशा देतो तो मीच आहे. प्रेमाशिवाय, करुणेशिवाय विज्ञान क्रूर होईल. म्हणूनच मी विज्ञानालाही मानवतेकडे नेतो. माझी किंमत तेव्हा कळते जेव्हा मी थकतो. जेव्हा माझा ठोका मंदावतो, तेव्हा माणूस धडपडतो. डॉक्टर, औषध, शस्त्रक्रिया हे सगळं मला वाचवण्यासाठी असतं, कारण माझ्याशिवाय जीवन थांबतं. शरीराचे सर्व अवयव मला राजा मानतात, कारण माझ्या तालावरच त्यांची चाल आहे. माझ्याशी लोकांचं एक गूढ नातं असतं. कधी मी वेदना सांगतो, कधी आनंद व्यक्त करतो. प्रियजनांच्या आठवणींनी मी हळवा होतो. अपयश आलं की मी जड होतो, पण यशाची चाहूल लागली की मी आनंदाने उंच उडतो. म्हणूनच म्हणतात, हृदयाचं सांगणं आहे का, ते खोटं ठरत नाही. आज माणूस पैशासाठी, सत्ता मिळवण्यासाठी, स्वार्थासाठी धावत आहे. पण या धावपळीत तो मला विसरतो. माझा आवाज न ऐकता तो मेंदूच्या हिशोबावर हरवतो. त्यामुळे समाजात द्वेष, हिंसा, मत्सर वाढतो. जर माणसाने माझं ऐकलं, तर जगात प्रेम, बंधुभाव, शांती नांदेल. मीच खरी मानवतेची मूलभूत किल्ली आहे. मी किती साधा आणि किती थोर आहे. लहानशा बाळाच्या छातीत मी ताल धरतो, तेव्हा आईला सुखाची जाणीव होते. वृद्धाच्या छातीत मी मंदावतो, तेव्हा जीवनाची अखेर जवळ आली आहे हे कळतं. एका क्षणाला मी थांबलो की सारे काही संपते. म्हणून माझी काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. माझं जीवन फक्त शरीरात रक्त पंप करत नाही, तर भावनांचं धागं विणणं आहे.
प्रेम, स्नेह, त्याग, बलिदान यांचे सूर मीच छेडतो. कधी मी शांत तलावासारखा स्थिर असतो, तर कधी प्रचंड लाटांसारखा उधाणतो. पण मी नेहमीच माणसाला जीवनाचं खरं सौंदर्य दाखवतो. शेवटी एवढंच सांगतो, माझं ऐका, मला जपा, मी तुमचं जीवन गोड करीन. तुमच्या नात्यांना उबदार ठेवीन. द्वेषाच्या अंधारात मी प्रकाश देईन. मी हृदय आहे, जीवनाचा खरा ठोका, मानवतेचा श्वास आणि प्रेमाचा झरा. तर हे आजचं निबंध होतं. मित्रांनो, तुम्हाला आपली ही गोष्ट कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा.